चाट कुणाकुणाला आवडते बरं, आणि त्यामध्ये चाटचे भरपूर प्रकार. तर या चाटचा एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे चमचमीत आणि झणझणीत अशी रगडापुरी. बाहेर कसा मिळतो तसाच रगडा आपण घरच्या घरी बनवूया आणि त्यापासून अतिशय चमचमीत अशी रगडापुरी देखील बनवूया. नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बॉम्बे स्टाईल रगडापुरी कशी बनवायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रगड्यासाठी आपल्याला पाहिजेत अर्धी वाटी पांढरे वाटाणे, जे मी पाण्यामध्ये एक रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले हे वाटाणे व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता हे वाटाणे एका कुकरमध्ये आपण काढून घेऊ. गरजेनुसार पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे. आता यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. त्याबरोबरच एक मध्यम आकाराच्या बटाट्याची मी सालं काढून त्याला कापून मग घातलेला आहे. मी बटाटा व्यवस्थित धुवूनच घातलेला आहे. आता आपण कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरच्या 3 शिट्ट्या काढून मी कुकर पूर्णपणे थंड करून मग झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले वाटाणे व्यवस्थित शिजवून होतात. आता तुमच्याकडे मॅशर असले तर ठीक, नाहीतरी आपण एका चमचाच्या किंवा पळीच्या साहाय्याने हे हलकंसं मॅश करून घेऊ, म्हणजे रगड्याला एकसंतपणा येतो. रगड्याच्या फोडणीसाठी इथे मी चमचाभर तेल कढईमध्ये तापवत ठेवलेलं होतं. तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू. जिरे छान फुलू द्यायचेत. जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. सोबतच यामध्ये घालणार आहोत एक हिरवी मिरची, ती देखील मी बारीक चिरून घातलेली आहे. आता मंद आचेवर व्यवस्थित असा कांदा आपण परतून घेऊया. कांदा हलकासा परतला की यामध्ये अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालूया आणि ही देखील आपण मध्यम आचेवर व्यवस्थित अशी परतवून घेऊया. आलं आणि लसूण देखील छान परतलेला आहे. आता यामध्ये घालायचा एक मध्यम आकाराचा टोमॅटो एकदम बारीक चिरून. टोमॅटो सोबतच आपण घालणार आहोत मीठ. चवीप्रमाणे मीठ घालायचे. पाव चमचा घालायची हळद आणि एक अर्धा चमचा आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर. सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य छान एकजीव झाले की आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असे टोमॅटो वाफून घ्यायचे आहेत. इथे आपले टोमॅटो वाफून झालेले आहेत. मसाल्याला देखील तेल सुटलेलं आहे. आता आपण शिजवून घेतलेले वाटाणे यामध्ये घालूया आणि गरजेनुसार पाणी देखील यामध्ये ॲड करू. आपल्याला रगडा जास्त पातळ करायचा नाही. सर्व साहित्य एक वेळ मिक्स करून घ्यायचे आणि रगड्याला एक उकळी काढून घेऊ आणि मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटे व्यवस्थित असा रगडा आपण शिजवून घेऊया. रगडा शिजत आला की यामध्ये आपल्याला घालायचे काही मसाले. मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचाच घालायचे जिरे पावडर आणि एक पाव चमचा आपण घालणार आहोत गरम मसाला. मसाले सर्वात शेवटी घातल्याने त्याचा फ्लेवर टिकून राहतो आणि रगड्यामध्ये फ्लेवर छान येतो. सर्व मसाले रगड्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आणखीन 1 मिनिट रगड्याची उकळी काढून घेऊया. इथे सर्व मसाले रगड्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत. रगड्याचा सुगंध देखील मस्त येतोय. आता सर्वात शेवटी रगड्यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण रगडापुरी बनवायला घेऊ. रगडापुरी बनविण्याकरिता आपल्याला हवी आहे पुरी. पाणीपुरीची पुरी कशी बनवायची त्या व्हिडिओमध्ये मी पुरी कशी बनवायची ते दाखवलं होतं, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. गरजेनुसार पुऱ्या आपण फोडून एका प्लेटमध्ये ठेवूया. आता यामध्ये चमच्याच्या साहाय्याने रगडा आपण भरून घेऊया. आवडीनुसार तुम्ही रगडा यामध्ये भरू शकता. आता यामध्ये घालायचे बारीक चिरलेला कांदा. कांदा मी अगदी बारीक चिरून मग यामध्ये घातलेला आहे. सोबतच आपल्याला घालायचे बारीक चिरलेले टोमॅटो. टोमॅटो आणि कांद्याशिवाय तर कुठलीही चाट अपुरी आहे. तुम्ही हवा असल्यास अनारदाणे देखील घालू शकता. आता चटपटीत चवीकरिता आणि चाट म्हणलं की लागणाऱ्या चटण्या तर नक्कीच घालाव्या लागतील. यामध्ये मी चाटची हिरवी तसेच गोड चटणी घातलेली आहे. ही कशी बनवायची त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.
आता वरतून घालायचे बारीक शेव, म्हणजे रगडापुरी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते। आता चाट सर्व करण्या अगोदर थोडासा चाट मसाला, थोडीशी जिरेपूड आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित चाट डेकोरेट करून घ्यायची आणि मग सर्व करायची। आता इथे आपली अगदी चटपटीत चविष्ट अशी रगडापुरी बनून तयार आहे। तर रगडापुरी नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।